महाराष्ट्रातील तमाम आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी बांधवांना जय आदिवासी. शासनाद्वारे पोलीस प्रशासन बांधवाला हाताशी धरून भव्य आणि ऐतिहासिक आंदोलनाला चिरडल्यानंतर आता कोळी बांधवांनी पुढे करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्रभर चर्चित आहे. माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांच्या नेतृत्वात जे नागपूर येथे अधिवेशन कालांशात जे मोर्चा आणि उपोषण झालं, अन्नत्याग आमरण उपोषण, ते ऐतिहासिक होतं. यापूर्वी असं भव्य आणि मोठं उपोषण आणि मोर्चा कधीही घडला नव्हता. माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांना महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी सहकार्य केलं आणि हे आंदोलन यशस्वी झालं. परंतु हे इतकंच करायचं होतं का? यानंतर पुढे काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. या संदर्भात माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब लवकरच सुरुवातीला एक गुगल मीटचं आयोजन करतील. या गुगल मीटच्या माध्यमातून त्या प्रत्येक बांधवांना बोलायला संधी दिली जाईल, ज्या बांधवांच्या मनामध्ये या आंदोलनासंदर्भात शंका आहेत. त्याही बांधवांना संधी दिली जाईल जे बांधव विरोध करत होते व त्या आंदोलनस्थळी आलेच नाहीत. तर एकंदरीत आंदोलन आपल्या नजरेतून यशस्वी झालं. शासन हे आंदोलन चिरडवण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरावं लागलं, हाच आपला विजय आहे. कारण की ज्या पद्धतीनं दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांचा ग्राफ वाढतो हे पाहून आपल्यातील काही राजकीय नेते मंडळी माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांच्या वाढत्या ग्राफची भीती बाळगून मंत्रालयातून नको त्या गोष्टी करून ह्या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्याचं काम करत होते. असे बरेच आपल्यातलेच बांधव होते जे आंदोलनाला सुरुवातीला सपोर्ट देत होते, आंदोलनाच्या प्रचारात होते आणि नंतर त्यांनी काढता पाय घेतला. का घेतला हे कोणास माहीत नाही. परंतु ज्या काही घटना घडल्या ह्या सगळ्या नाटकीय घटना आहेत. ज्या पद्धतीनं माननीय दत्ताभाऊ सुरोशे